नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जो ट्विस्ट पाहायचा आहे तोच येणार आहे। तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी प्लॅनिंग करूनच रियाला घरी या राकेश समोर उभं करणार आहेत। आता रिया घरी आल्यानंतर या राकेश बरोबर वागणार आहे ते म्हणजे अंजलीसाठी धक्कादायकच असणार आहे। आता रिया सर्वेश आणि तिचं नातं काय होतं, आता तो किती खोटारडा माणूस आहे हे सगळं पुराव्यासहित अंजलीला सांगणार आहे। तर नेमकं अर्णव आणि ईश्वरीने असं काय प्लॅनिंग केलं की रिया घरी येऊन या राकेशचं सगळं पितळ उघडं करते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आता रामनवमीचा कार्यक्रम सुरू असतो आणि हा राकेश अंजली छान तयार होऊन बाळाला घेऊन आलेले असतात। ईश्वरी अर्णव सुद्धा छान तयार झालेले असतात। घरातले सगळे छान रामाचा पाळणा गातात, लहान मुलांना जेवू खाऊ घालतात आणि कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरा करतात। आता इकडे अर्णव आणि ईश्वरीचं एक प्लॅनिंग ठरलेलं असतं की या राकेशच्या फोनवर अननोन नंबरवरून फोन करायचा आणि या राकेशने जर पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला तर समजून जायचं याला याची रिंग ओळखते, याची स्मृती गेलेलीच नाहीये। पण इथे आता थोडंसं प्लॅनिंग फिसकटतं आणि काहीतरी उलटच घडतं। आता इकडे राकेशने फोन तो रूममध्ये चार्जिंगला लावलेला असतो। आता इकडे अंजली बाळ झोपलेलं असतं म्हणून हॉलमधून रूममध्ये जात असते। जाताना राकेशला म्हणते मी बाळाला रूममध्ये झोपवून परत येते। आता अंजली रूममध्ये जाते आणि पाहते तर काय राकेशच्या फोनवर अननोन नंबरवरून फोन येत असतो। त्यावेळेला अंजली राकेशला ओरडून म्हणत असते अहो तुमचा फोन आला आहे, उचला पटकन। त्यावेळेला राकेश म्हणत असतो अगं मी उचलून काय करू, मला तर काहीच आठवत नाहीये, मी काय बोलणार आहे कुणाबरोबर, त्यामुळे मला फोनमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये। त्यावेळेला आता अंजली म्हणते काही यांचं तर काहीतरीच असतं असं म्हणते आणि स्वतःच फोन उचलायला जाते। आता इकडे ईश्वरी आणि अर्णवला कळून आलेलं असतं की हा राकेश पुरताच धूर्त आहे, हा तर फोन उचलायला जातच नाहीये। म्हणल्यानंतर अर्णव फोन कट करतो। आता अंजलीने फोन हातामध्ये घेतलेला असतो आणि पाहायला जाते की कोण फोन करायला लागले। आता अंजली पाहते तर अननोन नंबरवरून फोन आलेला असतो। आता या राकेशचा फोन थोडा खराब झालेला असतो म्हणून अंजली स्वतःलाच म्हणत असते यांचा मोबाईल खराब झाला आहे, आता यांना नवीन मोबाईल घेऊन देण्याची गरज आहे। आता अंजली मोबाईल चेक करत असते, स्क्रोलिंग करत असते, एवढ्यातच एक रेकॉर्डिंग अंजलीला सापडतं। ते रेकॉर्डिंग म्हणजे अर्णव ज्यावेळेला राकेशला म्हणत असतो की तू एक भिकारडा आहेस, रस्त्यावरचा माणूस आहेस, मी तुला माझी कार देणार नाही। आणि त्याच वेळेला या राकेशने मुद्दामून या अर्णवला भडकवलेलं असतं आणि रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं। त्या रेकॉर्डिंगमध्ये राकेश विनंती करूनच अर्णवकडे मोबाईल मागत असतो। त्या रेकॉर्डिंगमध्ये हा राकेश अर्णवकडे विनंती करूनच गाडी मागत असतो, पण अर्णवने त्याचा पुन्हा अपमान केलेला असतो आणि मी माझी गाडी देणार नाही, जा तू कशाने जायचंय तेने असा म्हटलेला असतो। आता अंजलीचा तर इकडे भडकाच झालेला असतो। येथे हॉलमध्ये धावत धावत लगेच अर्णव आणि ईश्वरी सुद्धा खाली आलेले असतात। आता इकडे अर्णव आणि ईश्वरीवर अंजलीचा पुन्हा भडका होतो। ती म्हणत असते तुम्ही दोघं काय आहात आणि काय नाही ते मला पक्क कळालं आहे। आता अर्णव म्हणत असतो ताई तुला काय झालं आहे, पुन्हा तू अशी का वागत आहेस। त्यावेळेला आता अंजली पटकन रेकॉर्डिंग सुरू करते। आता त्या रेकॉर्डिंगमध्ये अर्णवने राकेशचा अपमान केला आहे स्पष्ट सगळेजण ऐकत असतात। इकडे वल्लरी मामींना मात्र चांगलाच आनंद झालेला असतो की आता पुन्हा घरामध्ये ड्रामा सुरू होणार। आता अंजली हे रेकॉर्डिंग ऐकून झाल्यानंतर चिंटूला म्हणत असते चिंटू आता तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे आणि मला खात्रीच आहे की तुम्ही दोघांनीच यांचा ॲक्सिडेंट केला आहे आणि तुमच्या दोघांमुळेच यांच्यावर ही वेळ आली आहे, तुम्ही त्यांचा पदोपदी अपमान केला आहे, आता मी तुम्हा दोघांना सोडणारच नाही। आता इथे अंजली वाटेल तसं ईश्वरी आणि अर्णवला बोलत असते। आता अंजली अर्णव आणि ईश्वरीवर खूपच चिडलेली असते, वाटेल तसं बोलत असते। म्हणल्यानंतर आजी थोड्याशा अंजलीवर चिडतात, अगं अंजली काय बोलतेस, तुझ्या जिभीला काही हाड आहे की नाही, अगं तू स्वतःच्या भावाला किती ओळखलंस, स्वतःच्या भावावर असे आरोप करताना तुला लाज सुद्धा वाटत नाही, असं म्हणल्यानंतर अंजली शांत होते। आता प्रेक्षकांनो इथे हा राकेश मात्र चांगलाच चळवळल्यासारखाच करत असतो की मला तर काहीच कळत नाहीये तुम्ही का भांडत आहात। त्यावेळेला आता हा राकेश मुद्दामूनच अर्णवची बाजू घेऊन अंजलीला म्हणत असतो अगं तू कशाला त्या माणसाला बोलते, त्याच्या बोलण्या चालण्यावरून असं वाटत आहे की तो तर किती देव माणूस आहे। आता हे ऐकून अर्णव ईश्वरीला खूपच या राकेशचा राग आलेला असतो। आता इथे अर्णव आणि ईश्वरी या राकेशच्या विरोधात पुन्हा एक प्लॅनिंग करणार आहेत।
पुढील भागांमध्ये आपल्याला हाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी त्या रियाला पुन्हा एकदा फोन करणार आहेत. आता ही रिया फोन उचलून अर्णवला म्हणत असते, आता मला पुन्हा का फोन केला आहे? मी हॉस्पिटलमध्ये येऊन सर्वेचं सगळं खरं रूप तुमच्या बहिणीला सांगितलं असतं ना, तेव्हा तर तुम्ही करूच दिलं नाही. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं त्यावेळेला ती कंडिशन नव्हती, पण त्यावेळेला तुला सांगितलं होतं ना की आम्हालाही तुझी गरज पडणार आहे. तर आता ती गरज पडण्याची वेळ आली आहे, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. सर्वेश म्हणजेच राकेशचा खरा चेहरा माझ्या ताईसमोर आणण्याची योग्य वेळ आता आली आहे. आता अर्णव रियाला रिक्वेस्ट करूनच म्हणत असतो, रिया तू आम्हाला मदत करशील का? त्यावेळेला आता रिया तर या सर्वेशवर खूपच चिडलेली असते, कारण यानं लग्नाचं वचन दिलेलं असतं आणि अंजली त्याची बहीण आहे असं खोटं सांगितलेलं असतं आणि लग्नासाठी बनवलेले दागिने घेऊन हा सर्वेश पळालेला असतो. आता ती खूपच रागात असते. म्हटल्यानंतर म्हणते, बोला काय करायचं आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं करायला मी तयार आहे, पण या सर्वेशला चांगलाच धडा मी शिकवणार आहे. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी तिला सांगत असतात की तू घरी यायचंस आणि तुझे आणि सर्वेशचे जे काही पुरावे आहेत ते माझ्या ताईला सांगायचेस. आता अर्णव आणि ईश्वरी रियाला सांगत असतात की रिया आपण या राकेशची म्हणजे सर्वेशची परीक्षा घ्यायची आहे. त्याच्यासमोर असं प्रेझेंटेशन करायचं आहे की त्याची खरं स्मृती गेली आहे की तो नाटक करत आहे हेच आपल्याला चेक करायचं आहे. त्यावेळेला रिया म्हणत असते, ठीक आहे, तो तर एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याची स्मृती वगैरे काहीच गेलेली नसणार आहे. त्यावेळेला आता अर्णव सुद्धा म्हणतो, हो आम्हाला माहीत आहे, फक्त ते ताईसमोर सिद्ध करण्याची गरज आहे. आता इकडे हॉलमध्ये राकेश, अंजली, आजी, मामी, आकाश, मामा सगळेच. आता इकडे हॉलमध्ये रामनवमीचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळेच बसलेले असतात, एकमेकांशी बोलतच बसलेले असतात. इथे अंजली मात्र खूपच रागात असते. तेवढ्यातच आता रियाची धमाकेदार एंट्री शिर्केंच्या घरामध्ये होणार आहे. आता अंजली तिला पाहून थोडी दचकतेच. आता सगळेच उठून उभा राहतात आणि अंजली रियाला पाहून म्हणत असते, तू पुन्हा इथे का आली आहेस? सर्वेश नावाचा इथे कोणीच राहत नाही, तू सतत माझ्या नजरेसमोर कशी येतेस ग? त्यावेळेला रिया म्हणते, अगं अंजली ताई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला अंजली म्हणते, ठीक आहे, तुला काय बोलायचं आहे ते एकदासं बोल. त्यावेळेला आता हा राकेश मात्र काहीच रिॲक्शन देत नसतो, चांगलाच इकडून इकडे नजर फिरवत असतो, चांगलाच चळबळलेला असतो. आता इकडे रिया म्हणत असते, अंजली ताई खूपच धक्कादायक बातमी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुम्ही पचवावी अशी माझी इच्छा आहे. मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल हीच माझी अपेक्षा आहे. त्यावेळेला अंजली म्हणते, अगं रिया तुला असं काय सांगायचं आहे? त्यावेळेला रिया म्हणते, अंजली ताई मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूपच मोठा बदल होणार आहे. आता अंजली म्हणते, अगं रिया बोल पटकन, अशी भीती घालू नकोस. त्यावेळेला रिया म्हणणार आहे, तुमचा जो नवरा आहे ना राजेश, तो माझ्याबरोबर सर्वेश म्हणून संबंध ठेवत होता आणि त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं. त्यावेळेला आता अंजली हादरते आणि अंजली पुन्हा चिडचिड करायला सुरू करते आणि रियावर हातच उचलते. आता रिया तो हात धरते आणि खाली करूनच म्हणते, अंजली ताई तुमच्यासाठी ही बातमी धक्कादायक आहे, पण हे सत्य आहे आणि तसे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. त्यावेळेला अंजली म्हणते, तू काय बोलत आहेस, तुला कळत आहे का? माझा नवरा अगदी देव माणूस आहे आणि तू त्यांच्यावर वाटेल तसे आरोप करत आहेस, त्यांची स्मृती गेली आहे याचा फायदा घेत आहे. त्यावेळेला रिया म्हणते, काय सर्वेशची स्मृती गेली आहे? त्यावेळेला अंजली म्हणते, हो. त्यावेळेला आता रिया थोडीशी शांतच होते. आता अंजली म्हणते, बोल तुझ्याकडे काय पुरावे आहेत? त्यावेळेला रिया पटकन मोबाईल काढते आणि सर्वेश बरोबरचे गोव्यामधील सगळे फोटो दाखवते. आता इथे रिया हे सुद्धा सांगत असते की अंजली ताई तुम्ही त्यांची बायको आहात, पण त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही बहीण आहात आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सतत न्यावं लागतं आणि त्यासाठी पैसे सुद्धा लागतात. अशा कारणाने कित्येक वेळा तरी माझ्याकडून पैसे त्याने घेतले आहेत आणि माझ्या लग्नासाठी जे दागिने केले होते ते सुद्धा या सर्वेशने चोरून आणले आहे. त्यावेळेला आता अंजलीला राकेशने दागिने आणलेला सीन आठवतो की खरंच राकेशच्या हातामध्ये दागिने कुठून आले. त्यावेळेला अंजलीला प्रश्न पडलेलाच असतो. आता अंजलीला हळूहळू या राकेशवर संशय यायला लागलेला आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये ही रियाच आहे जी या राकेशचं खरं रूप अंजली समोर आणू शकते. अर्णव आणि ईश्वरीने खरंच असं प्लॅनिंग केलं आणि रियाला जर घरी आणलं
तर नक्कीच या राकेशचं सगळं पितळ अंजलीसमोर उघडं पडणार आहे. आता फक्त रियाचाच मोबाईल नाही तर राकेशचा सुद्धा मोबाईल चेक करणं गरजेचं आहे, कारण राकेशच्या सुद्धा मोबाईलमध्ये या रियाबरोबरचे फोटो असणार आणि या राकेशच्या मोबाईलमध्ये बरेच असे पुरावे त्याच्या विरोधात अंजलीला सापडणार आहेत. पण अंजली आता रियावर किती विश्वास ठेवते, तिच्या मोबाईलमधील फोटोवर किती विश्वास ठेवते, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपली आवडती मालिका तू ही रे माझा मितवा मध्ये असा ट्विस्ट पाहायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर कमेंटमध्ये हो सांगायला विसरू नका.